हा संपूर्ण जगताचा अध्यास ज्याच्यावर झालेला आहे, मायेवर झालेला आहे आणि माया ब्रह्मावर उभा आहे, तेव्हा हा जगद्रूप जो अध्यास आहे, ह्या जगद्रूप अध्यासाचा द्रष्टा कोण? ब्रह्म की जीव का आणखी कोण? असा प्रश्न आहे. याविषयी शंका व समाधान. शंका शिष्य विचारतोय. आता मनात अशी शंका येते की रज्जू सर्प दृष्टांत स्थूल दृष्टीने रज्जू आधार त्यावर अनिर्वचनीय उत्पन्न झालेला है ना, मिथ्या सर्प आणि त्यास पाहणारा कोणी एक मनुष्य, असे तीन पदार्थ असतात है ना. या ठिकाणी तीन गोष्टी आहेत. आधार है ना, त्याच्यावर उत्पन्न झालेलं मिथ्या गोष्ट आणि त्याला पाहणारा कोणी एक द्रष्टा. तर कोण काय? आधार. आधार कोण? रज्जू. त्यावर कोण उत्पन्न झालेल्या अनिर्वचनीय मिथ्या सर्प हा उत्पन्न झालेला आहे आणि त्याला कोणी एक मनुष्य पाहतोय. असे तीन पदार्थ असतात. किती पदार्थ असतात? कोण? आधार, त्याच्यावर उत्पन्न झालेला अनिर्वचनीय असा मिथ्या सर्प आणि या तिघांनाही पाहणारा कोण आहे? एक मनुष्य. हा झाला रज्जू सर्पाचा दृष्टांत. ज्याच्यासाठी दृष्टांत दिला जातात त्याला दाष्टांतिक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? दाष्टांत म्हटलं जातं. आत्म्याचे सद्रूप आधार त्यावर उत्पन्न झालेलं मिथ्या जगत हे दोनच पदार्थ दिसतात. पण जगतास पाहणारा कोण? हा प्रश्न येतो. सद्रूप जो आत्मा आहे तो आधार आहे आणि त्यावर उत्पन्न झालेलं कोण? अध्यासरूप मिथ्या जगत. हे दोन पदार्थ दिसतात. किती पदार्थ दिसतात? कोण? आत्मा जो सद्रूप आहे त्याच्यावर उत्पन्न झालेलं कोण? मिथ्या जगत, अनिर्वचनीय जगत. हे दोन पदार्थ दिसतात. पण या जगताला पाहणारा कोण आहे? बरोबर आहे. कोण आहे म्हणजे काय? आत्मा आहे. अरे आत्मा पाहणारा कसा असेल? आत्माच्या आधारावर उत्पन्न झालेला आहे ना, मग तो द्रष्टा कसा होऊ शकतो? बरोबर आहे. आत्मा पाहणारा म्हणावं तर तो आधार आहे, पाहणारा नाही. तेव्हा या मिथ्या जगतास पाहणारा कोण समजावा ते कृपा करून सांगा. स्पष्ट आहे ना, साधी गोष्ट आहे ना. काय सांगितलं आहे? पहिलं दृष्टांत सांगितलं आहे. दृष्टांत काय सांगितलेला आहे? रज्जू हा आधार आहे, त्याच्यावर उभा राहिलेला कोण? अनिर्वचनीय मिथ्या कोण आहे? सर्प. आणि ह्या दोन वस्तूंना पाहणारा तिसरा कोण? द्रष्टा. बरोबर आहे. या तीन वस्तू आहेत. आता हीच गोष्ट ज्याच्यासाठी तुम्ही दृष्टांत देत आहेत ते सत्यरूप जो आत्मा आहे, हा आत्मा आधार आहे हा, आणि त्याच्यावर हे संपूर्ण जगत उभं राहिलेलं आहे. तेव्हा दोन पदार्थ दिसतात, आधार आणि त्याच्यावर उभं राहिलेलं. असत अशा तऱ्हेचं जगत, अध्यास अशा तऱ्हेचं जगत हे दिसतात. पण याला पाहणारा कोण आहे? तो म्हणालो पाहणारा मग कोण म्हणजे कोण? आत्मा आहे. तो म्हणतो आत्मा कसं काय म्हणताय? आत्मा तर आधार आहे. शंका समजली ना. आता श्री गुरु, सर्व जगत मिथ्या असून ते आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे, है ना. अधोरेखा करा. आणि जगत पाहणारा तोही आत्माच आहे. काय मग आमची शंका जशीच्या तशीच राहते ना, है ना. सर्व जगत मिथ्या असून ते कोणाच्या ठिकाणी कल्पित आहे? आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे. हां. आणि अशा तऱ्हेचं जगत पाहणारा तोही कोण आहे? आत्माच आहे. बरोबर आहे.
झालं ना. त्याच्यावर तो म्हणणार का आम्ही सांगतो तेच तर म्हणतोय ना. आता द्रष्टा कोण तो सांगा ना. द्रष्टा तोच आत्मा कसा काय, तो तर आधार आहे. जो आधार आहे तो द्रष्टा कसा. आता सांगतात, आता प्रथम तुझ्या समजुती करता कल्पिताचे अधिष्ठान काय सांगितले हे महत्त्वाचं म्हणत आहेत. अजूनपर्यंत काय सांगितलं होतं, कल्पिताचं अधिष्ठान चेतन आहे असं सांगितलं होतं ना. आता काय सांगतात बघा, कल्पिताचे अधिष्ठान जड व चेतन असे दोन प्रकारचे असते असे आम्ही म्हणतो. अधोरेखा करा. आहे ना. त्या ज्या ठिकाणी जड अधिष्ठान असते त्या ठिकाणी द्रष्टा म्हणजे पाहणारा दुसरा चेतन असावा लागतो. हे ना, बरोबर आहे. आणि ज्या ठिकाणी अधिष्ठान चेतन असते त्या ठिकाणी द्रष्टा दुसरा असावा लागत नाही. ती चेतनच अधिष्ठानच द्रष्टा असते. है ना. याला दृष्टांत काय देईल, ज्याप्रमाणे स्वप्नाचे अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे आणि अविद्या वृत्तीद्वारा द्रष्टाही तोच आहे ना. हा स्वप्नाचा दृष्टांतही दिला ना. तर काय समजावून सांगितलं, समजावून काय सांगितलं. कल्पिताचं अधिष्ठान दोन प्रकारचं असतं, एक जड आणि एक चेतन. बरोबर आहे ना. एक जड आणि एक चेतन. जो दृष्टांतामध्ये रज्जू सर्प सांगितला आहे त्या ठिकाणी जो आधार म्हणून सांगितला आहे तो रज्जू जड आहे. बरोबर आहे. त्याच्यावर कल्पित सर्प उभा राहिला आहे ना. तर त्याला पाहणारा चेतन तिसरा घटक असू शकतो. बरोबर आहे. पण जर काय असेल, चेतनावरच जर कल्पित पदार्थ उभा राहिला असेल, नाही ना, तर पाहणारा देखील कोण असतो, तिसरा असत नाही, चेतनच असतो. याच्यासाठी दृष्टांत कुठला द्याल, स्वप्न. स्वप्नाच्या चेतनाच्या आधारावरच काय होतं, जी स्वप्नसृष्टी उभी, कल्पित सृष्टी उभी राहिलेली असते आणि पाहणारा देखील कोण असतो, चेतनच असतो. बरोबर आहे ना. सगळ्यात महत्त्वाचं काय इथे आहे, अजूनपर्यंत आपण काय ऐकत आलेलो आहे की कल्पित पदार्थाचं अधिष्ठान चेतन असतं असं ऐकत आलेलं नाही. आता याने काय सांगितलं की नाही ना, कल्पिताच्या अधीन कधी जड असते कधी चेतन असते, असे दोन प्रकारचे असते. पण रज्जूला कधी अधिष्ठान मानलेलं नाही आहे. तो आधार असू शकतो पण रज्जू उपहित चैतन्य हे अधिष्ठान आहे. हे अजूनपर्यंत शिकलो ना आपण. हां, कल्पिताचे अधिष्ठान जड व चेतन असे दोन प्रकारचे असते असे आम्ही म्हणतो. अधोरेखा करा. हे महत्त्वाचं वाक्य आहे, डबल रेखा करायला लागेल. तर त्या ज्या ठिकाणी जड अधिष्ठान असते म्हणजे कुठलं, रज्जू लिहा, त्या ठिकाणी द्रष्टा म्हणजे पाहणारा दुसरा चेतन असावा लागतो. अधोरेखा करा. आणि ज्या ठिकाणी अधिष्ठान चेतन असते, है ना, आत्मा, त्या ठिकाणी दृष्टा दुसरा असावा लागत नाही. ते चेतन अधिष्ठानच द्रष्टा असते. अधोरेखा केली नाही पर्यंत. हां, ह्याच्यासाठी दृष्टांत दिलेला आहे. स्वप्नाचे अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे, है ना. आणि अविद्यावृत्तीद्वारा द्रष्टाही तोच आहे. स्वप्नसृष्टीचा द्रष्टा कोण आहे, तोच आहे, है ना. स्वप्नाचे अधिष्ठान कोण आहे, साक्षी चैतन्य आहे. आणि अविद्यावृत्तीद्वारा द्रष्टाही कोण आहे, तोच आहे. बरोबर आहे. दुसरा दृष्टांत असा की जड मृदुंगावर एखादा खडा पडला तर त्यापासून उत्पन्न होणाऱ्या ध्वनीस ऐकणारा कोणी चेतन मनुष्य लागतो. पण जर चेतन मनुष्यात जर गाऊ लागला तर, परंतु चेतन मनुष्यात जर गाऊ लागला तर त्या चेतन पुरुषाच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या गाण्यास तोच चेतन असल्यामुळे ऐकू शकतो ना. तो स्वतः ऐकू शकतो ना चेतन असल्यामुळे. उदाहरण ठीक झालं ना. काय, मृदुंग जड असतो, त्याच्यावर कोणी खडा टाकला
ते त्याचा टप किंवा धड असा आवाज तिसरा कोणी चेतन ऐकू शकतो. पण चेतन मनुष्य स्वतःच गाऊ लागला तर त्याच्या गाणं जे उत्पन्न झालं ते ऐकणारं पुन्हा काय तूच असू शकतो, असतो, ऐकू शकतो. त्यास अन्य चेतन पुरुषाची गरज असत नाही, जरुरी असत नाही, आवश्यकता असत नाही. हे झाले दृष्टांत. त्याचप्रमाणे चैतन्य रूप आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या मिथ्या जगतात आहे ना, कोणाच्या ठिकाणी चैतन्य रूप आत्मा, त्याच्यावर असणार कोण? अध्यस्त मिथ्या जगत. पाहणारा तो अंतःकरण वृत्तीद्वारा किंवा अविद्या वृत्तीद्वारा आत्माचा आहे. अधोरेखा करो. चैतन्य रूप आत्माच्या ठिकाणी असलेल्या मिथ्या जगतास पाहणारा अंतःकरण वृत्तीद्वारा, कशाद्वारा? अंतःकरण वृत्तीद्वारा किंवा अविद्या वृत्तीद्वारा आत्माच असतो. पाहणारा कोण असतो? आत्माच असतो. बरोबर आहे. चैतन्यरूप आत्माच्या ठिकाणी कोण होतो? मिथ्या जगत उत्पन्न होतो. बरोबर आहे. चैतन्यरूप आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या मिथ्या जगतास है ना पाहणारा है ना अंतःकरण वृत्तीद्वारा किंवा अविद्या वृत्तीद्वारा कोण असतो? आत्माच असतो. मिथ्या जगत कोणावर उभं राहतं? चैतन्यरूप आत्म्याच्या ठिकाणी. आणि या जगताला पाहणारा कोण असतो? आत्माच असतो. अंतःकरण वृत्तीद्वारा. पाहण्याचं साधन काय? अंतःकरण वृत्तीद्वारा अथवा अविद्या वृत्तीद्वारा आत्माच आहे. मग आता स्वतःच कबूल करत आहेत की हे जड आणि चेतन दोन अधिष्ठान असतात. हे मी तुला एक समजावण्यासाठी सांगितलं आहे. काय सांगितलेलं आहे? तुला एक आपलं समजावण्यासाठी सांगितलं आहे. जशा तऱ्हेने 4थ्या किंवा 5व्या वर्षाला अंगणवाडीमध्ये बालकाला टाकलं आणि त्याला इंग्रजीमध्ये टाकवलं तर त्याला शिकवायचं असतं इंग्रजी, पण ती शिक्षिका सुरुवातीला मराठीमधून त्याच्याशी बोलून हळूहळू हळूहळू मग इंग्रजी शिकवत जाईल ना. एकदम इंग्रजी नाही शिकवणार ना. मराठी शिकवत शिकवत थोडं 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 करत इंग्रजी अशी करत जाणार ना. ज्याला जी भाषा समजते त्या भाषेमधून त्याला शिकवावं लागतं ना, वरच्या पदवीवर आरूढ होण्यासाठी है ना. तर तुला कळावं म्हणून आम्ही काय सांगितलं आहे की अधिष्ठान दोन प्रकारचं असतं, जड आणि चेतन, असं समजावलं आहे. काय पण ही दोन अधिष्ठानाची कल्पना कशासाठी सांगितली आहे? तुझ्या समजुतीकरता सांगितले. तुम्ही असं मला विचारू नका की अधिष्ठान तर चेतन असतं आणि एकच असतं आणि इथे तर या लोकांनी काय सांगितलं? दोन सांगितलं. हे कसं? असं प्रश्न आता मनात आणू नका, कारण स्वतःच सांगतायत ना. हे तुम्हाला समजावण्यासाठी सांगितलेलं आहे. तसं नाही आहे. खरं काय सांगतात? वास्तविक सिद्धांत मतात तर सर्पात सुद्धा साक्षी चैतन्याचं अधिष्ठान असून है ना अविद्यावृत्तीद्वारा तोच द्रष्टा आहे. सिद्धांत मतामध्ये काय? खरं 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 सिद्धांत मत म्हणजे खरं पाहायला गेलं तर याचा अर्थ काय? सिद्धांत मतात सर्पात सुद्धा अधिष्ठान कोण आहे? साक्षी चैतन्य आहे. आणि या सर्पास पाहणारा कोण आहे? द्रष्टा कोण आहे? तोच आहे अविद्यावृत्तीद्वारा. झालं ना. काय सांगितलं आहे? सर्पाला देखील कोण आहे? अधिष्ठान कोण आहे? चेतनच आहे. चेतन कोण? साक्षी चैतन्यच. सगळं समजावून सांगितलं आहे ना. रजू उपहित चैतन्य, अंतःकरण उपहित चैतन्य, हे दोन्ही एक होतात असं आकार करून सांगितलं मी. हात असं करून सांगितला. त्याच्यामुळे हे चैतन्य म्हटलं काय, हे चैतन्य म्हटलं काय, एकच होतं. त्याच्यामुळे काय, रज्जूच्या उपहित चैतन्य
म्हणजेच काय झालेलं आहे, अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजेच साक्षी चैतन्य झालं आहे. म्हणून रज्जू देखील आलेला आहे कोणाचा, साक्षी चैतन्यावरच आलेलं आहे. आणि ज्ञान देखील कोणावर आलेलं आहे, सर्पाचं ज्ञान हे सुद्धा साक्षी चैतन्यावर आले. समजावून सांगितलेलं आहे व्यवस्थित. तर सिद्धांत मताप्रमाणे काय सांगितलं, खरं काय, खरं पाहिलं तर काय, सर्पात सुद्धा साक्षी चैतन्य अधिष्ठान असून अधोरेखा अविद्यावृत्तीद्वारा तोच द्रष्टा आहे ना. हे झालं दृष्टांत. सिद्धांत मतामध्ये दृष्टांत काय झालं ना, सर्पाचं अधिष्ठान देखील कोण आहे, साक्षी चैतन्य आहे. आणि सर्पाचा द्रष्टा देखील कोण आहे, अविद्यावृत्तीद्वारा कोण आहे, साक्षी चैतन्यच आहे. आता हा झाला दृष्टांत. मग कोणासाठी दृष्टांत सांगितलं आहे, त्याचप्रमाणे सर्व कल्पित जगताचे अधिष्ठान, बरोबर आहे क्या, सर्व कल्पित जगताचे अधिष्ठान तुझा आत्मा असून, बरोबर आहे ना, द्रष्टाही तोच आहे. अधोरेखा करा. सर्पाचं अधिष्ठान जसा साक्षी चैतन्य आहे आणि सर्पाचा द्रष्टा देखील काय, अविद्यावृत्तीद्वारा कोण आहे, साक्षी चैतन्यच आहे. तशाच तऱ्हेने सर्व कल्प जगताचे अधिष्ठान तुझा आत्मा असून द्रष्टाही अविद्यावृत्तांनी तोच आहे. मिथ्या जगत प्रतीतीच्या निवृत्तीचा उपाय. आता जगत तर प्रतीत होत आहे, ते मिथ्या आहे हे पण कळलं, पण त्याची निवृत्ती का कशी होईल हे सांगा, है ना. तर सांगतायत, शिष्य जगताविषयी मिथ्यात्व निश्चय झाला है ना, तरी जोपर्यंत त्याची प्रतीती येते ना, तोपर्यंत दुःख निवृत्त कसं होईल, होणार नाही ना. काय 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 म्हणतायत, जगत मिथ्या हे समजलं, कळलं, निश्चय झाला आहे ना, पण जोपर्यंत त्याची प्रतीती होते ना, तोपर्यंत दुःख निवृत्त कसं काय होणार सांगा. मिथ्या निश्चय होऊन काय उपयोग आहे, समोर तर काय पडलेलं आहे, जगत पडलेलं आहे ना, आणि त्याचा स्वभाव आहे का खोडी काढणं, ते तुमची खोडी काढत राहणार ना. मग त्याचा मिथ्यात्व निश्चय होऊन उपयोग काय, मिथ्यात्व निश्चय होऊन उपयोग काय नुसतं, तर जगाची प्रतीती होतच राहणार आहे ना, आणि ते आपल्याला दुःख देतच राहणार आहे ना. मग काय उपयोग आहे, मिथ्यात्व निश्चय होऊन काय उपयोग झाला. नाही, मध्ये एक राहिलेलं आहे. अशा रीतीने तुझ्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होते. बरोबर आहे, उघडं धरा सगळं सगळं, ते पण उघडा. अशा रीतीने तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होते. असे असताना त्याच्या निवृत्तीची इच्छा तुला काय म्हणून व्हावी. जसा कोणी मंत्राने एखाद्याचा शत्रू त्यास दाखवला, तर तो त्यास मिथ्या समजून त्या शत्रूच्या नाशाची इच्छा करत नाही ना, आहे ना. त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी भासणाऱ्या मिथ्या संसाराच्या निवृत्तीची इच्छा तुला होऊ नये, आहे ना. बघा काय सांगतोय दृष्टांत, काय सांगतोय, कोणी एकाने मंत्राचं उच्चारण करून एखाद्याचा शत्रू त्याला दाखवला, आहे ना, आहे ना, तर तो समोर जो शत्रू आहे तो शत्रू नाही आहे, शत्रूचा आभास आहे. बरोबर आहे ना, तो शत्रूचा आभास आहे, तर त्याला मिथ्या समजून त्याला नाश करण्याचा तो प्रयत्न करेल का, नाही करेल ना, है ना. तुम्ही ज्याचा द्वेष करता तो फोटो आणून ठेवला तर फाडण्याचं काम मूर्खच करेल ना, सामान्य माणूस करणार नाही. मग ठीक आहे फोटो आहे घेऊन जाऊ,
तसंच म्हणेल की नाही. त्याला नाश करण्याचा गोळी घालण्याचा प्रयत्न थोडाच करेल, कारण तो मिथ्या आहे ना. जी गोष्ट मिथ्या आहे, खोटीच आहे, तिला मारण्याचा प्रयत्न करणं म्हणजे व्यर्थ अनाठाई काय करणं आहे, आपला श्रम वाया घालवणं आहे ना. बरोबर समजतंय का? श्रम कशा ठिकाणी, ज्या ठिकाणून काही निश्चित अशा तऱ्हेने सकारात्मक उपयोग होईल, उत्पन्न होईल, त्या ठिकाणी मेहनत करायची असते ना, है ना. बाग लावायची असेल तर तुम्ही मऊ जागी खणता ना आणि बाग लावता. आणि त्या ठिकाणी खडक असेल तर त्या ठिकाणी तुम्ही खणण्याची मेहनत करत नाही, बाहेरून आणून माती घालता. बरोबर आहे. आणि मग ती खणून त्याच्यामध्ये लावता. म्हणजे ज्या ठिकाणी खणलं जाईल त्या ठिकाणी काय करता तुम्ही, खणत असता. म्हणे ना, शेळीवर कोणी डोकं आपटत नाही, आहे ना. आणखी काय म्हणतात, नरम देते त्या ठिकाणी खणतात, असं म्हटलं जातं ना, है ना. तर लोक देखील काय करतात, जिथे नरम आहे त्या ठिकाणी खणतात, सहज आहे त्या ठिकाणी करतात, काही फायदा असेल तर प्रयत्न करतात. पण ज्या ठिकाणी श्रम, केवळ श्रम होणार आहे आणि त्याचं काही फळ होणार नाही, अशा ठिकाणी मनुष्य मेहनत करत नाही, प्रयत्न करत नाही. बरोबर आहे ना. तर तो सांगताय, जर तुम्हाला शत्रू तुम्हाला दाखवला, शत्रूचा आभास दाखवला, शत्रूचा फोटो दाखवला, शत्रूचा काय झालं कॉम्प्युटरमध्ये दाखवला, तर त्याला त्यामुळे तो गोळी घालेल का? तो नाही. त्याला गोळी घालावीशी वाटते, समोर आलं तर घालील, फोटो तर काय त्याला घालेल, नाही घालणार ना. तशाच तऱ्हेने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःखा मिथ्या प्रतीत होते, आहे ना. आत्म्याच्या ठिकाणी संसाराचं दुःख प्रतीत होतं आणि ते मिथ्या आहे. हे जर तुम्हाला समजावून सांगितलं तर त्याच्या निवृत्तीची इच्छा तुला काय म्हणून व्हावी, त्याच्या निवृत्ती इच्छा का व्हावी. जसं कोणी मंत्राने एखाद्याचा शत्रू त्यास दाखवला तर तो त्यास मिथ्या समजून त्या शत्रूच्या नाशाची इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी भासणाऱ्या मिथ्या संसाराच्या निवृत्तीची इच्छा तुला होऊ नये. तुझ्या ठिकाणी संसार भासतोय ना, ठीक आहे ना, भासू देत ना, आहे ना. तो मिथ्या आहे, तुझा निश्चय झाला आहे की नाही, मग त्याच्या निवृत्तीची इच्छा कशाला करतोय. तो मिथ्या आहे ना, खोटा आहे ना. परवाच्या दिवशी एक महिला आली होती, आता काय करायचं समजत नाही मला. सगळ्यांच्या समोर बोलवतो, स्वामीजी मला स्वप्न पडतात. ठीक आहे, स्वप्न पडतात तर काय झालं, नाही मोठे सर्प दिसतात, मोठमोठ्या शंकराच्या पिंड्या दिसतात. मग म्हटलं दिसू देत की, तिला चिंता वाटते ना. काय चिंता वाटते, एक तर तिला समजा याचा अर्थ काय, याचा माझ्या खऱ्या जीवनाशी काही संबंध असेल की नाही असेल, है ना. अरे स्वप्न ते स्वप्न ना, त्याचा संबंध तुम्ही काय करणार आहे, तुम्ही सांगा. स्वप्न म्हणजे आभास ना, आभासच ना. मग त्याचा विचार काय करायचा एवढा. मी तिला पटवून देत होतो की स्वप्न म्हणजे खोटंच आहे ना. मग खोट्याला काय किंमत आहे, खोट्याला काय अर्थ आहे, खोटं काय करू शकतं. पण तिला वाटत होतं की मी संबंध सांगून द्यावं की तुझं कल्याण होणार आहे, किंवा तुझ्या घरात चांगलं होणार आहे, किंवा तुझ्या घरामध्ये संकट येणार आहेत, असं काहीतरी सांगून द्यावं. मी कशाला सांगेन, मी खोटं कशाला सांगू, हे ना. मी खरं तेच सांगितलं की स्वप्न आहे, स्वप्नाचा विचार काय करतो आहे. आलं स्वप्न दुसऱ्या दिवशी काय सकाळी उठल्याबरोबर विसरून जायचं असतं. खूप चांगली सुद्धा स्वप्न आपणाला पडतात, है ना. आपण अमेरिकेमध्ये गेलो आहे, मोठा आलिशान बंगला आहे, 4 गाड्या आहेत, नोकर चाकर आहे, असं स्वप्न सुद्धा पडू शकतं की नाही. पण उठल्यानंतर आपण तेच आपलं असतं,
काय काय असतं, पडसाहेबच असतो. बरोबर आहे की नाही? कुठल्या बरोबर. त्याच्यामुळे ह्या स्वप्नांना काही अर्थ नसतो. तशाच तऱ्हेने हे मिथ्या जगत तुम्हाला प्रतीत होत असेल तर प्रतीत होऊ देत ना. ते काय करणार तुम्हाला, याच्यावर तो म्हणतोय. काय करतोय, जगताविषयी मिथ्यात्व निश्चय झाला है ना, तरी काय होत आहे, जगताविषयी मिथ्यात्व निश्चय झाला तरी जोपर्यंत त्याची प्रतीती येते, जोपर्यंत तो अनुभवाला येतं ते जगत, तोपर्यंत दुःख निवृत्त होत नाही ना. दुःख टोचतच राहतं ना. काय करायचं, जोपर्यंत मिथ्या जगताची प्रतीती होती आहे ना, तोपर्यंत दुःख निवृत्तच नाही. ते दुःख आपल्याला टोचतच राहतं ना. मिथ्या असून देत काय होतं, त्याची प्रतीती होते ना, मग ते टोचत राहणार की नाही राहणार, राहणारच. मिथ्यात्व निश्चय होऊन काय झाला उपयोग, कोणी विचारलं, शिष्याने विचारलं. जसे स्वप्न मिथ्या आहे असे ठाऊक असून सुद्धा ज्याला भयानक स्वप्ने पडूच नये असे वाटते है ना, तो त्याच्या निवृत्तीकरता जपादी साधनही करतो है ना. त्या बाईचं सुद्धा स्वप्न, ही स्वप्न अशी मला पडू नयेत म्हणून काय साधन असेल तर सांगा, असं तर जपादी साधने करतो. त्याचप्रमाणे हा दुःखरूपी जगतभास मला होऊच नाही असं वाटतं. काय, हा दुःखरूपी जगतभास मला होऊच नाही असं वाटते म्हणून संसार निवृत्तीची इच्छा मला होते. यास काहीतरी उपाय सांगा अशी प्रार्थना. काय, मला उत्कट इच्छा आहे. काय उत्कट इच्छा आहे, हा संसार भास मिथ्या आहे निश्चय झाला, ठीक आहे ना, तरी पण हा संसार भास मला दिसतोय, अनुभवाला येतोय, छळतोय, तो हा मला संसार भास होऊच नाही याच्यासाठी मी प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचा काय विरोध आहे, तुमचा काय आक्षेप आहे ना. मला आभास नको वाटते. त्याचप्रमाणे हा दुःखरूपी जगतभास मला होऊच नाही असे वाटते म्हणून संसार निवृत्ती इच्छा मला होते. तेव्हा या संसार निवृत्तीसाठी मला काहीतरी उपाय सांगावा अशी प्रार्थना आहे. बरोबर आहे. श्री गुरु. ज्याला स्वप्न पडूच नाही, हे बघा, जो झोपणार कधी ना कधीतरी स्वप्न पडणारच, चांगलं किंवा वाईट आहे ना. ज्याला अशी तीव्र इच्छा आहे की मला स्वप्नच पडू नये तर बाबा जागा राहा है ना, सदैव जागृत राहा. हाच उपाय आहे ना. दुसरा काय उपाय सांगू शकतो आपण. ज्यास भयानक स्वप्ने पडूच नाही असे वाटत असेल तर त्याने नेहमी जागे राहावे. हा जपाधिकापेक्षाही एक उत्तम उपाय. जप कशाला करतोस बाबा, झोपूच नको ना, जागा राहा ना. त्याप्रमाणे हा झाला दृष्टांत. मग त्याचप्रमाणे ज्या जगतादी संसार दिसूच नाही असे वाटत असेल मग काय करावं, त्याने आपल्या ब्रह्मरूप आत्मज्ञानाची जागृती नित्य ठेवावी. अधोरेखा करा. याच्यासाठी भगवद्गीता आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयामी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. ज्या अज्ञानामध्ये सगळे भूतं काय करायचे झोपलेली असतात त्यावेळेला ज्ञान प्राप्त करून ज्ञानी काय करत असतो, जागलेला असतो. आणि ज्या अज्ञानामध्ये पामरजन जागत असतात त्यावेळेला हा काय करतो, हे अज्ञान आहे करून काय करतो, त्याच्याविषयी चिंतन करत नाही. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि
सा निशा पश्यतम, ज्यांच्यासाठी हे संपूर्ण जगत हे काय दिवस आहे असं वाटतो, त्याच्यामध्ये हा म्हणतोय नाही नाही हा हे मिथ्या आहे, खरंच खोटं आहे. आणि ज्याला ब्रह्म चैतन आत्मा या गोष्टी कळत नाही, अज्ञानामध्ये हे झोपलेले आहेत, त्या ठिकाणी काय करतोय, हा जागाच असतो है ना. सदैव काय करतात, आत्मज्ञानाची जागृती नित्य ठेवावी. अधोरेखा करा, ब्रह्मरूप आत्मज्ञानाची जागृती नित्य ठेवावी. म्हणजे काय, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, सदैव जागृत ठेवावं. आणि हे साधन आम्ही तुला पूर्वीच सांगितलं आहे. काय, तू ब्रह्म आहेस असा तुला उपदेश केला, त्या वाक्यातील शब्दशक्तीनेच आहे ना तुला बोध झाला ना, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे ना. तू ब्रह्म आहेस याचा अर्थ काय, तू ब्रह्म आहेस. मग तो काय म्हणणार आहे की मी ब्रह्म आहे असं तुम्ही म्हणतायत, तर मी ब्रह्म आहे हे मला ज्ञान झालं की नाही झालं, असा बोध तुला उत्पन्न झालाच पाहिजे. आणि त्याच दृढ बोधाने संसाराची प्रतीती नष्ट होते. हा जर बोध दृढ केलास, कुठला बोध दृढ केला, मी ब्रह्म आहे, हा बोध तुम्ही असा कच्चा ठेवून उपयोग नाही, डळमळीत ठेवून उपयोग नाही. तर तो दृढ जर असेल, हा कधी तुम्हाला ठकवत नसेल, जेव्हा पाहिजे त्यावेळेला तो जागृत होत असेल, मी ब्रह्म आहे बरं का, मी ब्रह्म आहे बरं का, मी ब्रह्म आहे बरं का, असं ज्या वेळेला असा बोध तुला उत्पन्न झालाच पाहिजे. त्या दृढ बोधाने संसाराची प्रतीती नष्ट होते. अधोरेखा करा, संसाराची प्रतीती कधी नष्ट होईल, मी ब्रह्म आहे या बोधानेच संसाराची प्रतीती नष्ट होते. निर्विकल्प समाधी साध्य झालेल्या पुरुषात याचा अनुभव असतो है ना, किंवा दृढ ज्ञान झालेल्या पुरुषात देखील याचा अनुभव असतो. असो संसार दुःख निवृत्तीस याच्यापेक्षा दुसरा उपाय आहे का, बोला. हा, संसार निवृत्तीस याच्यापेक्षा दुसरा उपाय कुठेही नाही आहे, कुठल्याही शास्त्रामध्ये नाही. संसार दुःख निवृत्ती यावरून दुसरा उपाय नाही. म्हणजे काय, सदैव सच्चिदानंद ब्रह्म मी आहे या बोधामध्ये जागृत राहणं. काय काय सांगितलं, निर्णय काय कशा लिहा, सदैव सच्चिदानंद ब्रह्म मी आहे या बोधावर आरूढ राहणं, त्याला न विसरणं. बरोबर आहे. याच्यामुळेच संसार दुःख निवृत्ती वाचून हे विसरलं की काम क्रोध मद मोह मत्सर हे सगळ्यांनी तुम्ही घेतले जाणार है ना. हे भानावर असलं तरी समोरच्या माणसाने मारायला आलं तरी तुम्ही काय करणार, वीट खाली ठेवणार ना बाळासाहेब. हा बोध जागृत असेल तरच ना, होय की नाही. आणि तुमच्यावरचं केवढं मोठं संकट टळलं सांगा, होय की नाही. त्यानेही तुमच्यावर जे घातले असतं बघा, माझं फुटलं, मी त्याचं काय डोकं फोडलं का नाही, पण ह्याने माझं काय वीट मारून डोकं फोडलं. बाळासाहेबांना किती वाचवलं विचार त्यांना, होय की नाही है ना. बाळासाहेब थोडे अटले असते, फटाकन त्याच्या डोक्यावर वीट मारली असते अपमान केला म्हणून. पण बोधाने तुम्हाला त्यावेळेला बोधाने सावध केलं नाही, अरे चुकतं आहे आपलं, असं होतं ना. यालाच म्हणतात तो आपला ब्रह्मबोध जागृत राहणं. संसार निवृत्तीस या वाचून दुसरं काय लिहून दिलं, मी ब्रह्म आहे असा बोध सदैव जागृत ठेवणे हाच काय संसार निवृत्तीचा उपाय आहे. सदैव आपणाला आता हे याचं साक्षात उदाहरण आहे ना तुमचं, किती यांच्यावर संकट आलं असतं याचा विचार करा. वाचले असते ती त्यांचे मोठे मोठे संबंध आहेत पंकजा मुंडेपर्यंत, तरी पण संकट आली नसते ना. जर काय केलं असतं, जर रक्तबिक्त आलं आहे ना, डोकं फुटलं
तर मग अटक करणारच ते, बरोबर आहे ना. बहुत जागृत राहिल्यानंतर आपण सावध राहतो. ठीक आहे, त्याने केलं माझा अपमान, करू देत, काय हरकत नाही. आता उलटा तो जेलमध्ये जाऊन पडलाय, तुम्ही बाहेर यायचं, असं झालं ना. झालं ना. यावातून दुसरा उपाय नाही असे सर्व थोर थोर ऋषी मुनी साक्षात वेद स्वमुखाने सांगत आहे. ही गोष्ट सांगत काय, ब्रह्मबोधावर सदैव जागृत राहण्याशिवाय दुःख निवृत्तीचा दुसरा उपाय नाही. हे सर्व ऋषींनी सांगितलंय, मुनींनी सांगितलंय, साक्षात वेदांनी सांगितलंय. झालं. हे अधोरेखा करता का. आता तीच गोष्ट आहे ना, जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी शंका. काय हे आपण केलेलं आहे सगळ्या गोष्टी. या जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी शंका. महाराज, तुझा आत्मा सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असे आपण वरचेवर सांगून आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान झाले तरच संसार दुःख निवृत्ती होणार, त्यात दुसरा उपाय नाही असे सांगता. काय सांगताय. तुझा आत्मा सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असे तुम्ही वरचेवर सांगता, म्हणून अधोरेखा करा. आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान झाले तरच संसार दुःख निवृत्त होणार. काय सांगताय. आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान झाले तरच संसार दुःख निवृत्त होणार, त्यात दुसरा उपाय नाही. याच्यासाठी दुसरा उपाय नाही असे सांगतात. बरोबर आहे ना. काय झालं, तो दुःख निवृत्तीसाठी काय झालं, आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान झालं पाहिजे. मी ब्रह्म आहे असं आत्म्याचं ब्रह्मरूपाने ज्ञान झालं पाहिजे, तरच दुःखाची निवृत्ती होणार. हे जे झालं नाही तर दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. दुसरा कोणताही उपाय नाही. तो म्हणतोय की मला तुम्ही काही म्हणा, पामर म्हणा, दगड म्हणा, बैल म्हणा, मूर्ख म्हणा, खुळा म्हणा, पागल म्हणा, काही तुम्हाला विशेषण लावायचं ते लावा मला, है ना. पण जीव आणि ब्रह्म, पण मी ब्रह्मरूप आहे असा माझा निश्चय होत नाही. काय काय तो सांगतो. आणि बहुतेक आपल्या लोकांचं सुद्धा तसंच सगळ्यांचंच असेल, है ना, की मी ब्रह्मरूप आहे असा माझा निश्चय होत नाही. का रे बाबा, का निश्चय होत नाही मी सांगतोय तरी. जीव आणि ब्रह्म यात भेद आहे असं मला वाटतं. अधोरेखा करा. काय जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद आहे असं मला वाटतं. का बाबा जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद आहे असं तुला का वाटतं. तर सांगतोय, मी पुण्य पापाचा करता आहे, मी सुखदुःखाचा भोगता आहे, मला जन्म आणि मरण आहे, जन्म मरणादी धर्मवान आहे, आणि संसार निवृत्तीची इच्छा मला आहे. बरोबर आहे. किती सांगितले, 4 गोष्टी सांगितल्या. बरोबर, असं मोजून ठेवायचं आहे ना. 1, मी पुण्य पापाचा करता आहे, मी संसार करता आणि भोगता स्वतःला मानताय, है ना. आणि जन्म मरणादी धर्मवान आहे. पण जन्म मरणादी धर्मवान असला तरी या संसार निवृत्तीची मला इच्छा आहे ना. मी करताय, मी भोगताय, मी जन्म मरणावाला मर्त्य आहे, है ना. तरी पण मला काय आहे, संसार निवृत्तीची इच्छा आहे. आता बोलतोय, ईश्वराच्या ठिकाणी पाप पुण्य असतं का नसतं. काय हा, एक कणभर तरी का. त्याला अपहत पापमा म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, अपहत पापमा, ज्याच्यामध्ये पाप पुण्य काही असत नाही असा ईश्वर
पवित्राणां पवित्रं मंगलानांचा मंगल असं त्याला म्हटलं आहे. कोणाला? हरी. हरी ही आहे ना, सगळ्यात पवित्र वस्तू कोण? हरी. हरी म्हणजे परमात्मा आहे ना. विष्णूच्या पायाजवळून गंगा निघाली म्हणून ती पवित्र, कारण विष्णू पवित्र म्हणून गंगा पवित्र. बरोबर आहे. ती शंकराच्या डोक्यावर कोसळली. शंकर ईश्वर म्हणून गंगा का पवित्र? बरोबर आहे. म्हणून गंगेत नाहणारे पवित्र, म्हणून गंगेचं जल पवित्र. बरोबर आहे. गंगाजल पवित्र. देवासाठी दिवा लावला तर त्याला दिवा नाही म्हणत, निरंजन म्हणतात. देवासाठी प्लेट ठेवली तांब्याची तर त्याला प्लेट म्हणत नाही, ताम्हन काय म्हणतात. बरोबर आहे ना. देवासाठी चमचा ठेवला पाणी करण्यासाठी तर त्याला काय म्हणतात? चमचा म्हणत नाही, आचमनी म्हणतात. आचमनी. बरोबर आहे. देवासाठी फुलं घातली तर त्याला काय म्हणतात? पुष्पम आहे ना. आणि देवाच्या फुलावरून, देवाच्या अंगावरून फुलं काढली तर कोमेजलेली फुलं काढली तर त्याचं नाव स्पेशल आहे निर्माल्य. काय? आणि त्याची कुठे ती गंगेमध्ये पाण्यामध्ये असं टाकायचं असतं, इकडे तिकडे टाकायचं नसतं. निर्माल्य म्हटलं जातं. देवाला लावलेला जो देवाला भोजन दिलं तर देवाला भोजन दिलं म्हणत नाही, देवाला नैवेद्य दाखवला काय म्हणतात. आणि त्याचं जर अवशिष्ट भाग आपण खाल्ला तर त्याला प्रसाद खाणं म्हणतात. खास नावं आहेत ना. कारण ही नावं काय? तर देव पवित्र आहे आणि ह्या पवित्र वस्तूशी संबंधित असल्याची नावं देखील कशी असणार आहेत? पवित्रच असणार आहे. बरोबर आहे. ती सामान्य चमचा प्लेट असलं आपण ग्लास असल्या गोष्टी म्हणणार नाही. बरोबर आहे. चला, ब्रह्माच्या ठिकाणी पुण्य पापादी कोणतेही धर्म नाहीत आहे ना. मग त्या ब्रह्माला संसार निवृत्तीची इच्छा होईल का? नाही होणार. अधोरेखा करा. ब्रह्माच्या ठिकाणी पाप पुण्यादी कोणतेही धर्म नाहीत आणि त्या संसार निवृत्तीची इच्छा नाही. बरोबर आहे. अशा रीतीने माझे, मी ब्रह्मापेक्षा वेगळा आहे, ब्रह्म माझ्यापेक्षा वेगळा आहे ना. मी कोण आहे? पुण्य पापाचा करता, मी भोगता आहे, संसार दुःखाचा भोगता. मी जन्म मरणादी धर्मवान, मला संसार निवृत्ती इच्छा आहे. पण ब्रह्म पुण्य पापाच्या ठिकाणी धर्म नाही आणि त्याला संसार निवृत्तीची इच्छाही नाही. तर दोघेही विरुद्ध आहे ना. या दोन विरुद्धेचे एकत्व तुम्ही कसं काय करताय? ही काय त्याची शंका आहे. ब्रह्म आणि मी एकच आहे असा निश्चय कसा होईल? माझ्या आत्म्याच्या ठिकाणी हे कोणतेच ब्रह्माचे धर्म नाहीत असे जे आपण मागे सांगितलेत ते मी विसरलो असं नाही. काय तुम्ही मगाशी सांगितलेत की तुम्ही करता भोगता, हे कुठलेच धर्म माझ्या आत्म्याच्या ठिकाणी नाही. मी विसरलो आहे असं नाही. पण हे सगळे धर्म माझ्या ठिकाणी भासतात ना आणि ब्रह्माच्या ठिकाणी भासत नाही. अधोरेखा करा. काय हे कोणाचं? त्याचं म्हणणं आहे. हे सर्व धर्म कुठलं आहे? कर्ता, भोक्ता, मर्त्य, संसार निवृत्ती इच्छावान, इच्छावाला, हे सगळे धर्म माझ्या ठिकाणी भासतात. मी अज्ञ आहे, मी दुःखी आहे, मी गरीब आहे, मी पराधीन आहे, हे सगळे धर्म माझ्याकडे भासतात ना. असं काय करता? मी क्रोधी आहे, मला भय वाटते, मला लज्जा येते, मला राग येतो, मला प्रेम करावं असं वाटतं, हे सगळे धर्म माझ्या ठिकाणी भासतात की नाही? मला भासतात. आणि ईश्वराच्या ठिकाणी हे धर्म नाही आहेत. मग दोघांची एकजूट कशी काय होईल? काहीतरी साम्य असलं पाहिजे ना. तर हे अधोरेखा केलं. हे सर्व धर्म माझ्या ठिकाणी भासतात आणि ब्रह्माच्या ठिकाणी भासत नाही. इतका तरी भेद राहणार ना. आता दुसरा संशय,
वेदामध्ये एकाच बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्षाची कल्पना करून त्यापैकी एक कर्मफल भोगता व दुसरा शुद्ध असंग भोगरहित असून कर्मफलाच्या भोगत्याच प्रकाशक आहे असं सांगितलं आहे. काय वेदामध्ये काय सांगितलं आहे? एक वृक्षाची कल्पना केलं आहे. ही वृक्ष म्हणजे कोण? बुद्धी. बरोबर आहे. बुद्धिरूप वृक्ष. त्या वृक्षावर किती आहेत? दोन पक्ष बसलेले आहेत आहे ना. तो एक काय करतोय? मधुर मधुर कर्माची फळं खातोय. हां. आणि दुसरा काय? नुसता असा बघत राहतोय. बरोबर आहे ना. त्याला नुसता बघत राहतोय. तो दुसरा कसा आहे? शुद्ध असंग भोगरहित असून कर्मफलाच्या भोगत्याला प्रकाश करणार आहे असं सांगितलं आहे. या रूपकाने वेदांनी असे प्रतिपादन केले की कर्मफल भोगता कोण आहे? जीव आहे ना. अधोरेखा करा. शुद्ध असंग प्रकाशक कोण आहे? ब्रह्म आहे ना. यावरून विरुद्ध धर्मवाले जीव व ब्रह्म याचे एकत्व वेदासही संमत नाही असं म्हणताय ना. स्वतः वेद सांगतोय ना. काय? जीव कर्मफल भोगता आहे आणि जो दुसरा आहे तो काय? शुद्ध असंग अभोक्ता आणि प्रकाशक आहे. हे दुसरं. त्याच्यामुळे जीव आणि ब्रह्माचा एकत्व वेदाला संमत नाही. अधोरेखा करा. हे दुसरं मत. तिसरं असं आहे का? काय सांगतोय की वेदाने कर्म उपासनेचे पुष्कळ प्रतिपादन केलेले 80% आहे. किती? कर्म आणि उपासनेचं किती आहे? जवळजवळ 96% आहे. किती आहे? 96% आहे. तिसरे असे की वेदाने कर्म उपासनाचे पुष्कळ प्रतिपादन केले आहे. ते ब्रह्मा जीवाचा किंवा जीवात ब्रह्माचा अंतर्भाव केल्यास सांगता येणार नाही. काय? जीवाला ब्रह्मामध्ये टाकलं किंवा ब्रह्माला जीवामध्ये अंतर्भूत केलं तर कोण कोणाची उपासना करणार? हे ना. उपासना कोण करणार? हा याच्यामध्ये गेला, हा याच्यामध्ये गेला. उपासना कोण कोणाची करणार? दोन्ही एक झाले ना. दोन्ही एक झाल्यानंतर उपासना करत नाही ना. आता माझ्याकडे शिकणारा जो माणूस आहे ना, तो जोपर्यंत काय करेल माझ्याकडे राहील त्यावेळेला मी सांगेन त्यावेळेला जरा थोडं खळून दे रे, जरा धरून दे रे, जरा कापून दे रे. माझ्याकडे शिकतोय तोपर्यंत काय करेल तो करेल. बरोबर आहे ना. पण माझ्याकडून शिकून एखाद्या आश्रमाचा मुख्य झाला, गैरी कपड्यामध्ये घालून आला, आता मी त्याला काय हे जरा कापून द्यावं, हे जरा खणून द्यावं असं सांगेन काय? नाही सांगणार. कारण तो बरोबरीचा झाला आहे ना. हे लक्षात येते का? बरोबरीच्या झाल्याला काय श्रेष्ठ कनिष्ठ हा भाग नसतो. तिथे उपास्य उपासक भाव नसतो. कर्म करणारा आणि देवता असा भाव नसतो. कर्ता आणि देवता असा भाव नसतो. ज्या वेळेला एक झालं हे सगळे मिटून जातात. सगळं हे भेद सगळे मिटून जातात. पण 96% भाग हा कर्म आणि उपासनेचा आहे वेदाचा. तेव्हा ह्यांना वेदाला मान्य आहे ना की देव हा उपास्य आहे आणि जीव हा उपासक आहे. तेव्हा हे भेद वेदसुद्धा मानतोय ना. नाही तर 96% उपासना आणि कर्म कशाला सांगितलं असतं त्याने? नाही. 96% एकत्व सांगितलं असतं ना. बरोबर आहे. पण तसं नाही. 4% एकत्व आहे. किती आहे? 4% एकत्व आहे. 100पैकी 4 भाग 4 ओव्या ज्ञानाच्या आहेत. 4 श्लोक ज्ञानाचा आहे आणि 96 श्लोक कशासाठी वापरले? कर्मकांडासाठी उपासनेसाठी वापरलेले आहेत. तो उपासना आणि कर्मकांड जीव आणि ब्रह्माच्या भेदाशिवाय होऊ शकत नाही. 96% भाग जर उपासना आणि कर्मकांडासाठी आहे तेव्हा जीव आणि ब्रह्मामध्ये भेद आहे हे वेदाला मान्य आहे. आणि जर एकत्र असेल तर हे सगळं काय व्यर्थ होऊन जाईल. भक्ती कशाला करायची? कर्म कशाला करायचं?
देवाला व्हायचं कशाला, द्यायचं कशाला, काही गरज नाही. जर मला कोणीतरी समोरची बाई मोठा मानत असेल है ना, तर तिला स्वामीजीला कपडे करावी अशा तऱ्हेची बुद्धी होईल, बरोबर आहे ना. पण तीही तितक्याच उंचीची झाली तर कोण कोणाला देणार, है की नाही? कोण कोणाला देणार? नाही देणार. मी कशाला देऊ, मलाच तुम्ही द्या, माझाच सत्कार करा, असंच होईल की नाही, है ना. तेव्हा भेद असेल, श्रेष्ठ कनिष्ठ भाव असेल, त्यावेळेला काय होईल, उपासना होते, त्यावेळेला काय होतं, कर्मकांड होतं. आणि हे वेदाला मान्य आहे असं कोणाचं म्हणणं आहे? शिष्याचं म्हणणं आहे. तिसरे असं की वेदाने कर्म उपासनेचे पुष्कळ प्रतिपादन केले आहे. ते ब्रह्मात किंवा जीवाचा किंवा जीवात ब्रह्माचा अंतर्भाव केल्यास सांगता येणार नाही. ब्रह्म उपास्य आहे, जीव उपासक आहे. ब्रह्मस्वरूपात जीवाचा अंतर्भाव मानावा तर कर्म किंवा उपासनेचा अधिकारीच नाही होईल. कारण ब्रह्म कशामध्ये अंतर्भूत, जीव कशामध्ये अंतर्भूत आहे? ब्रह्ममध्ये आहे ना. तर मग उपासना करणारा कोण? उपासना करणारा शिल्लकच नाही. बरं, बरं, जीवामध्ये ब्रह्माला टाकलं, एक करून टाकलं, तर उपासना कोणाची करायची? उपास्यच होणार नाही. एक तो उपासक नाही, एक तो उपास्य नाही, उपासना करणारा माणूस नाही, आणि ज्याची उपासना केली जावी तेही नाही, असं होऊन जायचं, बरोबर आहे. ब्रह्मस्वरूपात जीवाचा अंतर्भाव म्हणावा तर कर्म किंवा उपासनेचा अधिकारी नाहीच होईल. आणि जीवात ब्रह्माचा अंतर्भाव म्हणावा तर उपास्य नाहीसे होईल, बरोबर आहे. या योगाने वेदाने प्रतिपादन केलेल्या कर्म उपासनेला निष्फलत्व येणारच. काय सांगितलं आहे? असं जर तुम्ही म्हणाला तर कर्म उपासना निष्फळ होऊन जाईल, वेद अप्रमाण होऊन जाईल. आणि वेदात निष्फलत्व मानणे सिद्धांत मतात इष्ट नाही. वेद प्रमाण आहे, त्याला निष्फळ मानू शकत नाही. झालं.